जो सगळ्या तिकीटचं एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे. फक्त आम्हाला 2-3 ठिकाणी जो दिसताय तुम्हाला 2 ठिकाणी वाद आहे. त्यामध्ये सर्वसाधारण कार्यकर्त्यांची भावना ही आहे की जो अजय सरकार नामक व्यक्ती आहे त्याच्यावर 20 गुन्हे असताना सुद्धा या तिकीट देण्याचा प्रयत्न होता. नंबर 2, मनोज पोतराजे नावाचा जो आहे ज्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अपशब्द एक कॅम्पेन चालवलं, ओबीसी विरोधी म्हणून काय कॅम्पेन चालवलं, त्याच्या कुटुंबात सुद्धा तिकीट दिलं जात आहे. आणि म्हणून हा सगळा या ठिकाणचा हे होत आहे. म्हणून सकाळी जसं सांगितलं आताही ते सांगतोय की जे आलं आहे काही गोष्टी या थोड्या निश्चितपणे. पण अजूनही 2 फॉर्म शिल्लक आहे का? हा 2 एबी फॉर्म शिल्लक आहे का? 2 एबी फॉर्म शिल्लक असं आमचे जे निरीक्षक आहेत संचुजी संचेती यांच्याकडे 2 फॉर्म शिल्लक ते कधीपर्यंत वाटप होऊ शकतात? आता होऊ शकतं. आता वरती स्पष्टता मागितली आहे, वरती स्पष्टता आली कधी 3च्या आधी येईल होईल असं. सरकारनं नाकारली का? अजय सरकारच्या तिकीट बद्दल अजून काही निर्णय झालेला नाही आहे. पक्षाकडे आम्ही कळवलेला आहे, आपल्या माध्यमातून कळवलेला आहे. जनतेची भावना आहे. काल ज्या पद्धतीचं गावामध्ये वातावरण होतं, प्रभागामध्ये अतिशय दहशतीचं वातावरण होतं, त्यामुळे त्याला तिकीट देऊ नये ही सर्वसामान्य भावना आहे. तो पक्षाचा तसाही नव्हता, आजही नाही. 20 केसेस असलेला 302चा गुन्हेगार असलेला त्याला तिकीट यादीमध्ये नाव आलेलं आहे त्याचं, हे मात्र चूक. ते 2 फॉर्म कोणाकडे आहे? निरीक्षक चयनसुजी संचेती यांच्याकडे. थँक्यू.